विरोधात खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। सध्या मैदानावरती आपण बघताय स्वर्गीय संतोष मूर्ती जांभूळवाडी संघ टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करते। पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज संदीप मैदानामध्ये एंटर झालेत काट्याचवाडी टीम कडून। पहिला बॉल वेगवान चेंडू फ्लिक करतायत फाईन लेगमध्ये चेंडूवरती क्षेत्ररक्षक बॉलवरती पोहोचलेत। सेकंड रनचा प्रयत्न करत असताना मैदानामध्ये फलंदाज आपण पाहताय सचिनच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती 2 धाबा ज्या मात्र ते चांगल्या मिळत आहेत। सुरुवात इथे मैदानामध्ये खूप चांगली दिली आहे फलंदाजी करत असताना बॅटर सचिनने पहिल्या चेंडूवरती महत्त्वाचा सामना आपण बघतोय। हो पुढे ठेवले लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता गतिमंत चेंडू आहे गोलंदाज संदीप वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय। आज गोलंदाजांनी भरपूर यशस्वी गोलंदाजी केलेली आपण पाहिली आहे या मैदानावरती या रजनी स्पर्धेमध्ये। आणखीन एक वेगवान चेंडू पहिल्या बॉलवरती 2 धाबा जरूर आल्या होता परंतु त्याच्यानंतर इथे गोलंदाजी करत असताना मैदानामध्ये जेबी स्पोर्ट्स काट्याचवाडी संघ खूप चांगली गोलंदाजी करतोय। सामना 3च ओव्हरचा आपण बघताय। गोलंदाज संदीप चांगली गोलंदाजी करेल। पाव प्ले सुरू आहे इनसाइड आउटला फलंदाज आपण बघताय शॉट एक्स्ट्रा कव्हरचा वरून करतोय हुक चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे तिथे मिळतील सचिनच्या बॅटमधून 4। बॉडी पासना चेंडू थोडासा लांब होता आणि लांबच खेळत असताना तिथे चौकार आपण बघतोय। स्कोरबोर्डला 6 धाबा फलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये सध्या आपण बघाल स्वर्गीय संतोष मूर्ती जांभूळवाडी संघ 3 ओव्हरचा सामना आहे आणि या 3 ओव्हरच्या सामन्यामध्ये जांभूळवाडी टीमने टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी घेतली आहे। हो वेग भरपूर आहे आणि वेगावरती फलंदाज सचिनने मात्र इथे आता कनेक्शन खूप चांगले दिलंय। जांभूळवाडी संघाच्या डगआउटला येतोय आणखीन एक जबरदस्त चौकार मध्ये ज्या धाबा मिळवायच्या फलंदाजी करत असताना सामन्यामध्ये अगदी आपण बघताय स्वर्गीय संतोष मूर्ती जांभूळवाडी टीमला त्या धाबा बॅटर संतोषच्या बॅटमधून इथे येत आहेत। 2 चेंडू जरूर मिस झाला होता परंतु त्याच्यानंतर 2 आकर्षित चौकार पाहिले आहेत। वेगवान चेंडू समोरच्या शिला खेळण्याचा प्रयत्न होता हा चेंडू चांगला आहे। हो नंबर सध्या तरी आपण बघताय 1चा इथे संपन्न होतो आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीमध्ये स्कोरबोर्डला जांभूळवाडी संघाच्या 10 धाबा टार्गेट या सामन्यामध्ये आपण बघताय 30 धाब्याचं जरी बनवलं जांभूळवाडी टीमने तरी सुद्धा खूप सारी मजा या सामन्यामध्ये येऊ शकते आहे कारण मागच्याच मॅचमध्ये आपण बघाल श्री गणेश बोर्ली संघाने 18 चेंडूमध्ये 24 धाबा ज्या मात्र आपल्याला डिफेन्स करून दाखवलेल्या आहेत। त्यामुळे अगदी रजनी क्रिकेटमध्ये कमी धाबा देखील डिफेन्स होऊ शकतात हे आपण आजही पाहिलं आणि अनेकदा पाहिलं आहे। चला टीम मीटिंग करायची नाही आहे जेबी स्पोर्ट्स काट्याचवाडी संघ दहा धावा धावफलकावरती आहेत। मैदानामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये फलंदाजी करत असताना ओव्हरऑल सचिनने 6 चेंडूचा सामना करत असताना 10 धाबा मिळवलेल्या आहेत या स्कोर बोर्डला। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हुल्लास मैदानामध्ये एंटर झाले। स्ट्रायकर एंडला बॅटर कैलास खेळपट्टीवरती आपण बघतोय ज्या कैलासने आज त्याच्या फलंदाजीच्या जोरावरती भरपूर मंत्रमुक्त केलेला आहे। तो कैलास स्ट्रायकर एंडला मिसाबिंग फटका पसतो झेलची संधी ओहो विकेट कीपर काशीनाथ डाऊन दी बॉल अनुभव भरपूर आहे आणि तोच अनुभव मैदानावरती आता सक्सेस। यस संतोष मूर्ती जांभूळवाडी टीमला नाव दिस फर्स्ट विकेट गॉन विकेट। बॅटर कैलास मैदानामध्ये आता इथून अनसक्सेस राहिले आहेत। मागच्या 2 सामन्यामध्ये जांभूळवाडी संघासाठी हा खेळाडू खूप यशस्वी राहिला होता परंतु या सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना अनसक्सेस राहिले आहेत। स्वर्गीय संतोष मूर्ती जांभूळवाडी संघ या सामन्यामध्ये फलंदाजी करता वेळेस आपण बघाल 10ला पहिला खेळाडू बाद झालाय। नवीन बॅटर मैदानामध्ये बाळू एंटर झाले आहेत। जेबी स्पोर्ट्स काट्याचवाडी संघ मैदानामध्ये चांगला खेळ दाखवतोय। समोर ठेवले फटका चांगला फोर्स करत असताना मिड विकेटला क्षेत्ररक्षक गेलेत पंबलिंग झालेत सकऱ्यांचा प्रयत्न डायरेक्ट हिट ओहो घडले काय मैदानामध्ये आता इथून सिग्नल जबरदस्त पाहायला भेटेल। ओईटी आउट फलंदाज बाद।
अक्षय रिप्ले वरती जाऊया. पूर्णतः जर पाहायला गेलं तर मिड विकेटला क्षेत्ररक्षण फंबल लीग होतं, परंतु त्याच्यानंतर मोजून आणि मापून केलेला परफेक्टली डायरेक्ट हिट. दुसरा विकेट. बॅटर सचिन इथे बॅक टू दी डगआउट. हिटर होत असताना आपण बघतोय. 10ला 2 विकेट या सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना सध्या आपण बघाल संतोष स्मृती जांभूळवाडी टीमने गमावले आहेत. जी टॉप ऑर्डरची फलंदाजी होती सुरुवातीमधून जांभूळवाडी संघाची, ती फलंदाजी इथून रिटर्न पाठवली आहे. गोलंदाजी करत असताना जेबी स्पोर्ट्स काट्याचवाडी टीमने 11 धाबा धावफलकावरती आहेत. आजची तिसरी रजनी या स्पर्धेच्या आपण बघतोय सध्या तरी. उल्हास मैदानामध्ये गोलंदाजी करतात. ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू आहे. रनअप मध्ये थोडासा अगदी अडथळत असताना आपण बघू शकाल. पूर्णतः जर पाहायला गेलं तर पुढा चेंडू रिलीज केला जातो आहे. हो पुढे ठेवलंय बाळू स्टॅकरेडला. कनेक्शन प्रॉपर. बॉल न केला स्ट्रेट हिटचा सफर. येतोय मॅक्झिमम सिक्सर. चांगल्या भागीदारीमध्ये फटका पण पाहताय. बॅटर बाळूच्या बॅटमधून तिथे खेळपट्टीवरती आलेला आहे. सिक्सर. स्कोरबोर्डला फलंदाजी करत असताना स्वर्गीय संतोष मूर्ती जांभूळवाडी संघ आपण बघताय 17 धावफलकावरती. चला फास्ट घ्यायचं. दोन्ही संघासाठी आपण वारंवार सूचना पोहोचवतोय. वेळेचं पालन करा, नियमांचं पालन करा, हे जरूर आम्ही सातत्याने तुमच्यापर्यंत सांगतोय. 17 धाबा धावफलकावरती आहेत. मैदानामध्ये गोलंदाज उल्हासच्या विरोधात खेळपट्टीवरती बॅटर बाळूने मात्र आक्रमण केलंय. हो पुढे ठेवलंय. याही चेंडूवरती आपण बघतायत ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या रीच मध्ये चेंडू मिळाला नाहीये. डॉट बॉल. आक्रमण जरूर बनलंय उल्हासच्या विरोधात, परंतु त्याच्यानंतर उल्हास देखील गोलंदाजीमधून थोडीशी लाईन रेट बदलतायत, कारण त्यांनाही माहिती आहे बॅटर बाळूकडे ताकद भरपूर पाहायला मिळते. मिस्टेक. आता इथून नशिबाचा शिरकाव पाहायला मिळेल. साइड स्क्रीनला मिळतील या चेंडूवरती आता नशिबान 4 धाबा चौकार. पूर्णपणे विकेट किपर मैदानामध्ये बीट झाली आहेत. स्वीपर थर्डमॅन बीट झाला आणि तदनंतर सरळ साइड स्क्रीनला मिळालेला चौकार या चेंडूवरती आपण बघतोय. अगदी व्हाईट बॉल साठी DRA ची मदत जी मात्र इथून घेतली गेली. चेक केलं जाईल. रेफर होतं टेक्निकल रूम मध्ये सध्या तरी हा चेंडू सेफ आहे की अनसेफ हे पाहण्यासाठी. आणि लेक्सिक वरून हा चेंडू इंटर झालेला पाहायला मिळतोय. परफेक्ट फील्ड डिलिव्हरी. 22 मधून या 4 धाबा आपण बघताय. सध्या तरी फलंदाजी करत असताना सामन्यामध्ये अगदी जांभूळवाडी संघाला मिळत आहेत. स्कोरबोर्डला 21. बाळू मैदानामध्ये स्टाकर एंडला. हो गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये उल्हास इथून थोडीशी एक्स्ट्रा गोलंदाजी करतोय. आउटसाइड द पॉप इन क्रीज. एक्झॅक्टली इथे नो चेंडू पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव या धावफलकावरती पुन्हा एकदा अगदी स्वर्गीय संतोष मूर्ती जांभूळवाडी संघाच्या स्कोरबोर्डला बनती आहे. स्कोरबोर्डला पण फाल सध्या 22 धाबा. 2 विकेट गमावल्या त्या सामन्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या जांभूळवाडी संघाने. 3 ओव्हरचा सामना आणि या 3 ओव्हरमध्ये सुरुवातीला टार्गेट किती धावेच असेल पाहायचं आहे. आणि त्याच उद्देशाने इथे आपण हा वन साइड इनिंगचा डाव बघतोय. उल्हास पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. हो ऑफ ट्रॅकर बॉल समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. बॅटर बाळूचा बटा चेंडू बॅटवरती आला नाहीये. सरळ आपण बघतायत डॉट बॉल येईल. गोलंदाजी करत असताना गोलंदाज उल्हासचा. पूर्णतः जर पाहायला गेलं तर पडल्यानंतर चांगलं बळण नॅचरल कोन इथून निर्माण झाला गोलंदाज उल्हासला. आणि तिथे सध्या तरी ओव्हर नंबर 2चा खेळ समाप्त होत असताना पाहायला भेटतोय. यस षटक इथे संपलेला आहे. ऑलमोस्ट आपण बघाल गोलंदाजी करत असताना उल्हासने इथे खूप चांगली गोलंदाजी केली आहे. स्कोरबोर्डला 22 धाबा आहेत. मैदानामध्ये आपण बघताय अजून देखील एका ओव्हरचा काही इथे शेष पाहायला भेटतोय. गोलंदाजीमधून जेबी स्पोर्ट्स काटेचवाडी संघ देखील खूप अवेलेबलची गोलंदाजी करतोय.
स्ट्रायकर एंडला फलंदाज धीरज आपण बघताय. समोर बॉलिंग ट्रॅकवरती नितीन. हो, वेगवान चेंडू गतीवरती भरपूर चांगलं नियंत्रण आहे. समोरच्या दिशेला फोर्स केलंय. फर्स्ट टीमला बीट होतात. सेकंडचा प्रयत्न मैदानामध्ये फलंदाजी करत असताना बॅटर बाळू आणि धीरज करतोय. आणि एक्झॅक्ट चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा चेंडूवरती मिळत आहेत स्कोरबोर्डला. सध्या फलंदाजी करत असताना आपण पाहिलं 24 धाबा जमा तर इथे पाहायला मिळत आहेत स्कोरबोर्ड वरती. नितीन मैदानामध्ये गोलंदाजी करतोय. गती भरपूर आहे आणि तदनंतर हा चेंडू आउटसाइड द लेग. अतिरिक्त गोलंदाजी जर पाहायला गेलं तर या सामन्यामध्ये जेबी स्पोर्ट्स काट्याचवाडी टीमने भरपूर केली आहे आणि त्याचमुळे धावफलकावरती स्वर्गीय संतोष मूर्ती जांभूळवाडी संघ 25 धाबेवरती पुढे ठेवले. केसूर मारण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू पडल्यानंतर सबमरीन बघायला भेटतोय. गोलंदाज नितीन मैदानामध्ये या ओव्हरमध्ये अगदी जर पाहायला गेलं तर अपोजिट जांभूळवाडी संघाला कमी धाब्यांपर्यंत रोखण्याचा मानस घेऊन हा काही दाखवतोय. धाडस भरपूर मोठे आहे दोन्ही टीमच्या माध्यमातून. हो, संधी शॉट एक साकावर 38 सर्कलच्या आतमध्ये पकडल्या जाईल. सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना आता मात्र इथून गमावलं जाईल 3रा विकेट. या मॅच मध्ये स्वर्गीय संतोष मूर्ती जांभूळवाडी टीमला धीरजच्या माध्यमातून लागतोय. 25ला 3रा विकेट. न्यू बॅटर मैदानामध्ये अशोक तिथे दाखल झाले आहेत. ऑन साईडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक मिड विकेट मध्ये तिथे फिल्डिंग वरती पोहोच आहेत. अगदी आपण बघाल गणेश हा क्षेत्ररक्षक तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. सिंगल मिती आहे. स्कोरबोर्डला फलंदाजी करत असताना सध्या जांभूळवाडी संघ 26 धाबा. या सामन्यामध्ये कैलास बबरची मोस्टली विकेट जे मात्र गोलंदाजी करत असताना जेबी स्पोर्ट्स काट्याचवाडी टीमला लवकर मिळाली आहे आणि तदनंतर या धावफलकाला देखील थांबवलं गेलंय. सध्या बॅटिंग करणाऱ्या जांभूळवाडी टीमच्या 26 धाबा धावफलकावरती. शेवटचं षटक प्रगती पथावरती आपण पाहतोय. अजून देखील शेवटच्या ओव्हरमधील 2 बॉलचा खेळ शेष आहे. म्हणजे सर काय अगदी आपण बघतायत इथे 2 चेंडूवरती जर आक्रमण केली तर स्कोरबोर्डला किंबहुना 30 धाबा तर इथे बनवू शकतात. परंतु येणारे 2 चेंडू जर चांगले फेकले गोलंदाज नितीनने तर हा धावफलक थांबू शकतोय. वेगवान चेंडू गती भरपूर आहे. समोर पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. बॅटर बाळूच्या विरोधात आणखीन एक सफल डॉट बॉल. 26 धाबा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज नितीन जेबी स्पोर्ट्स काट्याचवाडी टीम कडून चांगला खेळ दाखवत आहेत. पुढे ठेवलंय. आउटसाइडला फोर्स केलंय. फर्स्ट रनचा प्रयत्न मैदानामध्ये होतोय. दुसरीचा प्रयत्न केलाय. एक साफेकी आणि आता मात्र इथून कन्वर्ट केल्या जातील. या बॉलवरती 2 धाबा. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. याच बरोबरीने मैदानावरती आपण पाहताय सध्या तरी 1 साइड इनिंगचा डाव इथे संपलेला आहे. फर्स्ट इनिंग मध्ये फलंदाजी करत असताना स्वर्गीय संतोष मूर्ती जांभूळवाडी टीम आपण पाहिले ज्यांनी धावफलकावरती 28 बनवल्यात आणि 18 चेंडूमध्ये 29 धाबेचा पाठला करत असताना अपोजिट पाहायला मिळेल जेबी स्पोर्ट्स काट्याचवाडी संघ.
चला फलंदाज मैदानामध्ये लगेचच इंटर करायचे आहेत. 18-29 धाबेचं टार्गेट या सामन्यामध्ये चेसिंग करत असताना काट्याचवाडी संघ या मॅचमध्ये आपण पाहू शकतोय. सामना पूर्णतः जर पाहायला गेलं तर 1 इनिंगमध्ये सुरुवातीला फलंदाजीमधून स्वर्गीय संतोष मूर्ती जांभूळवाडी टीमने खेळलाय, ज्यांनी 28 बनवला होता. 29 धाबेचा डिफेन्स इथून जांभूळवाडी संघ करतोय आणि या धाबा चेसिंग करत असताना मैदानामध्ये ओपनिंग प्लेयर्स जे मात्र इथून दाखल झाले आहेत. खेळपट्टीवर आपण बघताय सध्या तरी जेबी स्पोर्ट्स काट्याचवाडी संघाच्या मार्फत बॅटर काशीनाथ आणि त्याचबरोबर गणेश हे 2 खेळाडू. सुरुवात चांगली बनवावी लागेल पॉवर प्ले मध्ये. इथून अटॅकिंग धाबा जमा कराव्या लागतील फलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये आपण बघतोय सध्या तरी जेबी स्पोर्ट्स काट्याचवाडी टीमला. तदनंतर आपण सामनावीरासाठी जो आकर्षक ट्रॉफी आपण बघतोय तो ट्रॉफी आम्हाला सौजन्य मिळालेला आहे. अगदी SKT ग्रुप आमचे सौजन्य ओमकारजी पातकर साहेब, त्याचबरोबर श्रीमान अमीजी कारभारी साहेब, जे की दोन्ही व्यक्तिमत्व एक उभरते समाजसेवक आहेत, ज्यांच्या माध्यमातून दोन्ही भाऊंचा आम्ही आभार व्यक्त करू. चांगली स्पर्धा आपण बघतोय. जे गावदेव चषक डोंगर डावे ही नाईट रजनी नाईट धमाका जो मात्र आपण तिसऱ्या रजनीमध्ये पाहतोय. फोर्स केले, फटका चांगला आहे. ग्राउंडची आउटफील्ड अत्यंत वेगवान पाहायला मिळते आणि वेगवान आउटफील्ड मधून चेंडू जाईल सरळ पॉइंट कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. काशीनाथच्या बॅटमधून 4. सुरुवात तर जबरदस्त आपण बघताय बॅटर काशीनाथच्या बॅटमधून. पूर्णपणे जर पाहिले तर स्कोरबोर्डला इथे आपण बघतायत 5 धाबा बॅटिंग करत असताना जेबी स्पोर्ट्स काट्याचवाडी संघ. दोन्ही टीमचा उल्लेख करायला गेलं तर डे फॉर्मॅट मध्ये दोन्ही संघ भरपूर चर्चेत आहेत. या सीझन मध्ये दोन्ही टीमचा भरपूर बोलबाला राहिलेला आहे, पण या सामन्यामध्ये कोणाचा बोलबाला असेल? गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विनायक तिथे गोलंदाजी करतोय पहिल्या ओव्हरमध्ये. हो, पुढे ठेवलं, फिंगर्स लोल केलेत. एक पाऊल पुढे टाकत असताना फटका बॅटर काशीनाथच्या बॅटमधून मिड विकेट शॉटला इथून स्टॉपेबल केलाय. सिंगल मिळाली जातीय. स्कोरबोर्डला 6. सामन्यामध्ये अजून देखील इक्वेशन जर पाहिलं तर इथे 15 चेंडू 23 धाबा. हो, पुढे ठेवलं, इथे देखील फटका चांगला आहे. बॅटर मैदानामध्ये गणेश अगदी जर पाहायला गेलं तर जास्तीत जास्त इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न करतोय. सेट व्हावं लागेल मैदानामध्ये फलंदाजी करत असताना दोन्ही फलंदाजांना, कारण इथे अगदी आपण बघतोय सेट होण्यासाठी अधिकचा वेळ जो खर्च करावा लागतो आणि तोच वेळ घालवतायत फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पण सध्या काशीनाथ म्हणतोय की सेट मी ऑलरेडी आहे आणि बरोबर एक्सा कव्हरला मिळतील 4. चौकार येतोय पूर्णपणे या सामन्यामध्ये. आपण बघतायत शिरकाव करण्याचा प्रयत्न चेसिंग करत असताना जेबी स्पोर्ट्स काट्याचवाडी टीमने केलाय. स्कोरबोर्डला 11 धाबा. मॅचमध्ये 13 बॉल्स 18 धाबेची आवश्यकता आपण बघतोय. सामना पूर्णपणे इथून चेस करत असताना सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये जेबी स्पोर्ट्स काट्याचवाडी टीमने खूप चांगला खेळलेला आहे. विनायकच्या विरोधात मैदानामध्ये बॅटर काशीनाथ इथून खूप चांगल्या गेम प्लॅन मध्ये पाहायला मिळतील. ऑन साइडला हाय चेंडू क्विकली पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. पहिला ओव्हरचा खेळ संपतो आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीमध्ये आपण बघतायत दाफलकावरती या सामन्यामध्ये 29 धाबेचा पाठला करत असताना जेबी स्पोर्ट्स काट्याचवाडी संघाच्या 15 धाबा. जबरदस्त इनिंग मैदानामध्ये बॅटर काशीनाथने काय फलंदाजी केली आहे. अनुभव भरपूर आहे आणि नेहमीच म्हटलं जातं की जुनं ते जुनंच असं, ते भरपूर उल्लेखनीय सोनं असं मैदानामध्ये आज जेबी स्पोर्ट्स काट्याचवाडी संघाचं सोनं चमकत आहे. 15 धाबा दाफलका भरतेत. 12 बॉल 14 धाबा म्हणजे सामन्यामध्ये मजबूत पकड वाटतीये सध्या अगदी चेस करत असताना काट्याचवाडी संघाची. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होतीये. विशाल, हो विशाल बॉलिंग शाक वरती मिसाबिक सोक शॉट लॉंग ऑफ डाऊन दी बॉल. अगदी आपण पाहतायत गिरीश बांगारा पकडतायत जाईल पहिला विकेट.
चला फलंदाज मैदानामध्ये लगेचच एंटर करायचा आहे. अजून आजच्या रजनीमध्ये एक सामना देखील आपल्याला खेळवायचा आहे, त्याच्यामुळे थोडंसं फास्ट घ्यायचं आहे. 15 धाबा दाबफलकापर्यंत आपण बघतोय. मॅचमध्ये बॅटर गणेश जे अगदी डगआउट क्षेत्रामध्ये रिटर्न झाले आहेत. नवीन फलंदाज मैदानावरती फलंदाजीसाठी आपण बघताय. उल्हास तिथे एंटर होतोय. सामन्याला इथून युटर्न देण्याचा प्रयत्न गोलंदाजी करणारा स्वर्गीय संतोष स्मृती जांभूळवाडी संघ या मॅचमध्ये करतोय. महत्त्वपूर्ण लढत आहे आणि या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये सध्या आपण बघताय सध्या तरी संघर्ष जो मात्र खूप चांगल्या संघर्षामध्ये दाखवला जातोय. 11 बॉल 14 धाबा मैदानामध्ये नवीन बॅटर उल्हास तिथे मैदानामध्ये एंटर झाले आहेत. स्ट्रायकर एंडला पण बॅटिंग करत असताना उल्हासला पाहतोय जे की लेफ्ट हँडर फलंदाज आहेत. व पुढे ठेवले बॅटची टॉपेज इज टेकन. मैदानामध्ये आल्या पावली परत ते रिटर्न. फलंदाज उल्हास दुसरा विकेट. सामना मात्र इथून बदलाव घेतोय. गेम चेंजिंग शिफ्ट जो मात्र इथून सलग 2 विकेटने घेतलेला आहे. परफेक्टली या ओव्हरमध्ये गोलंदाज अगदी गोलंदाजी करत असताना आपण बघू शकतायत विशाल या गोलंदाजाला 15ला 2 विकेट गेली आहेत. सामना मात्र इथून पुन्हा एकदा बदलण्याचा प्रयत्न संतोष स्मृती जांभूळवाडी टीमने केला आहे. बॉलिंग युनिट भरपूर स्ट्रॉंग आहे जांभूळवाडी टीमचा देखील आणि तोच खेळ इथे मैदानामध्ये आपण सध्या बघतोय. पॉवर प्लेमध्ये मागणा पडला होता जिथे विनायक गोलंदाजी करत असताना आपण पाहिला होता. परंतु ज्या पद्धतीने फैलावलेली षटकं सुरू झाली आहेत तिथे आपण पाहतायत सध्या तरी पहिल्याच ओव्हरमध्ये या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज विशाल चांगली गोलंदाजी करतोय. हो पुढे ठेवले नवीन बॅटर मैदानामध्ये नितीन आला स्लॉट मध्ये आला आणि आता पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये सिक्सर. षटकार येतोय स्कोरबोर्डला आपण पाहू शकतात सध्या तरी 21 धाबा फलंदाजी करत असताना जेबी स्पोर्ट्स काटेचोडी संघ आपण पाहतोय. 9 चेंडू आता इथून 8 धाबेची आवश्यकता या सामन्यामध्ये. सामन्याची रंगत हिसकावली आहे. समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मिसामिक सुख. अधुरा शॉट अधुरी कहाणी. पारी समाप्त. नितीन बाद. सामना अजून देखील ऑन आहे. मॅच मध्ये मोक्याच्या क्षणी फलंदाज नितीनच्या बॅटमधून षटकर जरूर पाहायला मिळालाय, परंतु त्याच्यानंतर नितीनला परतीचा प्रवास गोलंदाज विशालने नोंदवलाय. समोर सामन्यामध्ये आता इक्वेशन 8 बॉल 8 धाबा. सामना अजून देखील बनू शकतोय. इथे स्वर्गीय संतोष स्मृती जांभूळवाडी संघासाठी येणारे या ओव्हरमधील जर 2 चेंडू चांगले आले तर या षटकामध्ये आपण पाहताय शेवटून पलटार बनू शकेल. हो बाची टॉपेज मैदानामध्ये आणखीन एक विकेट. वेळ बदलला जातोय मैदानावरती सध्या तरी डिफेन्स करत असताना जांभूळवाडी संघ गोलंदाज विशालच्या या षटकामध्ये चांगली गोलंदाजी बघतोय. 21 धाबा दाफलकावरती आहेत. आता मात्र इथून या सामन्याने पूर्णपणे आता रंग बदलायला सुरुवात केला आहे. षटाक्षरामध्ये पलटवार होतोय. गोलंदाजी करत असताना या षटकामध्ये गोलंदाज विशालचा जर उल्लेख करायला गेला तर 4 विकेट अगदी या ओव्हरमध्ये येत आहेत. म्हणजे अगदी वय जरूर कमी आहे, परंतु अपकमिंग टॅलेंट जे मात्र इथे भरपूर चांगलं पाहायला मिळालं आहे. 7 बॉल 8 धाबा मैदानामध्ये नवीन बॅटर सेट फलंदाजाची गरज असताना नवीन फलंदाज प्रकाश आले आहेत. आणखीन एक डॉट बॉल. सामना बदललेला आहे. 8 बॉल 8 ची गरज होती तिथे शेवटून 2 चेंडू डॉट येत आहेत मैदानामध्ये. आपण बघाल इथून सामना जाईल पुणे एकदा हाय व्होल्टेज रूम मध्ये जिथे 6 चेंडू आता 8 धाबेची आवश्यकता.
शेवटचे अंतिम 6 चेंडू शिल्लक आहेत आणि इथून 8 धाबीचं इक्वेशन आपण बघतोय. स्ट्रायकर एंडला सेट फलंदाज काशीनाथ आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज धीरज इथे आणले गेलेत सध्या तरी ओव्हर द विकेटनं. सामना इथून चॅलेंजिंग पाहायला भेटतोय. फायटिंग चॅलेंज कोणाचा सक्सेस राहील. समोर फटका चांगला लॉंग ऑफला इथून दुरावा पाहायला भेटतो आणि सेकंड रनचा प्रयत्न करत असताना बॅटर काशीनाथच्या बॅटमधून मिळतील 2 धाबा. महत्वाचा फलंदाज आहे मैदानामध्ये जेबी स्पोर्ट्स काड्याचवाडी संघाचे काशीनाथ आणि भरपूर मोठा तारुमार या सामन्यामध्ये घेतलाय खांद्यावरती. 23 धाबा धावफलकावरती सध्या मॅच मध्ये 5 चेंडू आता 6 धाबा. एक क्षण आपण बघू शकतायत. पूर्णपणे जर पाहायला गेलं तर दोन्ही टीम्सला इथून सध्याच्या घडीला अगदी संकटामध्ये टाकतोय, प्रेशरमध्ये टाकतोय. हो सॉफ्ट हँडेडली इथून देखील मैदानामध्ये संतोष गतीचा स्ट्रोक आपण बघतोय. सेकंड रनचा प्रयत्न इथे स्ट्रायकर एंडला येण्याचा प्रयत्न बॅटर काशीनाथ करतायत आणि आता मात्र आपण पाहाल केली गेली विकेट सॅक्रिफाइस. सिंगल प्लस 1 विकेट. स्कोरबोर्डला पण इथून पुन्हा एकदा चेंजेस बघतोय धावफलकावरती. अगदी जर पाहायला गेलं तर 24 बनल्यात 5 विकेट. इथे 4 बॉल 5 धाब्याची गरज. जास्तीत जास्त मैदानामध्ये जेबी स्पोर्ट्स काड्याचवाडी संघ बॅटर काशीनाथला इथून स्ट्रायकर एंडला आणतोय. कारण काशीनाथ हा खेळाडू एक मोठी आशेची किरण आहे. हो इथे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा रन्स घेण्याचा प्रयत्न आपण बघताय. हा फील्ड जोरात पाहायला मिळेल. इथे दाबाची संधी आता पुन्हा एकदा गमावला जाईल विकेट. माइंडसेट परफॉर्मन्स मैदानावरती आपण बघतोय. यस इथे रेफर करण्यासाठी सांगितलं गेलं, चेक केलं जाईल बॅटर सेफ आहेत की अनसेफ आणि बरोबर इथे चेक केलं जात आहे. यस स्ट्रायकर एंडवरती फलंदाज सेफ आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजे काशीनाथ इथून सेफ आहेत. त्याच्यानंतर स्ट्रायकर एंडला विकेट. सिंगल प्लस 1 विकेट आपण बघतोय या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा चर्चा वेगळी आहे. सामन्याचा माहोल इथून गरम झालेला आहे. वारंवार स्ट्रायकर एंडला येण्याचा प्रयत्न फलंदाज काशीनाथ करतोय. स्कोरबोर्डला आपण बघताय सध्या तरी इथे 25 धाबा बनल्यात. नवीन बॅटर संदीप. हो आप ट्रॅकर बॉल सॉफ्ट हँडेडली खेळण्याचा प्रयत्न. प्रेशर इथून मैदानामध्ये आता बनवलं जाईल. गोलंदाज धीरजच्या माध्यमातून डॉट बॉल. सामन्यामध्ये 2 चेंडू 4 धाब्याची गरज. सर थोडंसं सामना थांबवायचा आहे. समोर जी गाडी आली आपण बघा, त्या गाडीची अगदी लाईट आपण ऑफ करायची आहे. यस सामना सुरू ठेवायचा आहे. 2 चेंडू 4 धाब्याची गरज. मैदानामध्ये धीरज बॉलिंग ट्रॅकवरती. हाफ ट्रॅकर बॉल. हो यावेळेस मैदानावरती फलंदाजी करत असताना काशीनाथने केला आघात. मिड विकेटला येतोय सिक्सर. सामना होईल फिनिश. सामना जिंकलाय जेबी स्पोर्ट्स काट्याचवाडी टीमने. अभिनंदन. आणि यस आपण पाहताय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच काशीनाथ ठरतोय, ज्याच्या बॅटमधून 23 धाबा येत असताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. 10 चेंडूमध्ये तो काशीनाथ ठरतोय या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. सामना mir दिला जाईल आणि त्याच्यानंतर आजच्या 3ऱ्या रजनीमधील अगदी आपण बघाल महत्त्वाच्या सामन्याचा टॉस इथे केला जातोय. क्वालिफाय सामना पाहायला मिळेल श्री गणेश बोरली आणि त्यांच्या विपक्षात आपण पाहतायत जेबी स्पोर्ट्स काट्याचवाडी या 2 टीम मध्ये. आणि कॅस्पराज येत आहे आदरणीय आमचे लिंबाजी शीद यांच्या माध्यमातून